राम राम मंडळी, स्वागत आहे आपलं गावची चवमध्ये. मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आहे ना मी मुतखड्यावर तुम्हाला रामबाण औषध सांगणार आहे. मुतखड्याबरोबर आणखीनही शेकडो आजार दूर करणारा आपला आयुर्वेदिक घरगुती उपाय असणार आहे. तर मंडळी बघू शकता, हे घेतलं आहे मी कारलं. आता कारलं तर सर्वांच्या घरात असतं, स्वयंपाकामध्ये असतं आणि कुठल्याही बाजारामध्ये आपल्याला भेटतं. पण कारलं नेमकं आपल्याला कुठलं आणायचं आहे? कारलं हे लांब लांब असायला नको. जे छोटे छोटे कारले असतात ना, आणि जास्त करून गावरान कारलं पाहिजे, तर ह्याच कारल्याचा आपल्याला उपयोग करायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याला पोटाचे विकार केव्हा चालू होतात? जेव्हा आपल्याला अन्नपचन होत नाही, ॲसिडिटी वाढते, तेव्हा आपल्या शरीरात आहे ना प्रामुख्याने आजार तयार होतात. तर मंडळी, आपल्या शरीरासाठी हे कारलं आहे ना, कारलं संजीवनी असणारे आणि अमृतापेक्षा काही कमी नसणारे. जर तुमचं वजन कमी करायचं असेल तर तुम्हाला ह्या कारल्याचा रस 21 दिवस हा प्यावाच लागेल. 21 दिवसामध्ये तुम्हाला आहे ना तुमचं आपोआप वजन कमी 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 झालेलं दिसूनच येईल. मंडळी, आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहे, भरपूर असं गरम होत आहे आणि भरपूर जणांना आहे ना तोंड येण्याची समस्या असते. मग पावसाळा असू द्या, हिवाळा असू द्या किंवा उन्हाळा असू द्या, पण आपलं नेमकं तोंड का बरं येतं? आपल्या जेव्हा शरीरामध्ये व्हिटॅमिन सी घटक कमी पडतो ना, त्यामुळं वारंवार तोंड येत असतं. पण तुम्ही जर कारल्याचा 1 चमचा जर रस घेतला आणि त्याचं सेवन फक्त आपल्याला 7 ते 8 दिवस करायचं आहे, रोज सकाळी 1 चमचा घ्यायचा, तर तुमचं तोंड हे कधीच येणार नाही. आणि जास्त करून आपण मेडिकलमध्ये जातो, जंताच्या गोळ्या घेतो. आता भरपूर असे लहान मुलं असतील, आपण असू, आपल्याला काय होत असतं, दर 3 महिन्याला आहे ना आपल्या पोटामध्ये जंत तयार होत असतात. आपल्याला जंत असू द्या, रक्तातील साखर असू द्या, अँटीऑक्सिडंट घटक आहे ना इतका आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतो ना, तो कुठलेही आजार आपल्या शरीरात येऊन देत नाही. पण हे कारला असं आहे, ह्या कारल्याचं सेवन तुम्ही जर चालू ठेवलं तर तुमच्या शरीरामध्ये दररोज अँटीऑक्सिडंट घटक नव्याने निर्माण होईल. मी वारंवार सांगत असतो तुम्हाला, जेव्हा आपल्या शरीरातून अँटीऑक्सिडंट घटक हा दूर होतो ना, तेव्हा आपलं शरीर आजाराला बळी पडत असतं. पण ह्या कारल्याचा फायदा कसा असणार आहे? फक्त याचा रस काढायचा आहे आपल्याला, आणि तो फक्त ताजा ताजा. आणि सकाळी सकाळी उठल्या उठल्या दात घासल्याच्या नंतर 1 चमचा रस प्यायचा आहे. मग तुमच्या शरीराची डोळ्याची नजर असू द्या, डोळे चिपटत असू द्या, डोळ्यावर खाज असू द्या, चेहऱ्यावरील वांग असू द्या, नाईट्या असू द्या, सर्व म्हणजे सर्व आजार हे दूर फक्त कारले म्हणजे कारलेच करणार आहे. आणि जास्त करून कोणाला डायबिटीज असेल, मधुमेह असेल, शुगर जास्त जास्त वाढत असेल, त्या व्यक्तींनी फक्त 21 दिवस या कारल्याचा उपयोग करायचा आहे. तुमची शुगर एकदम नियंत्रित राहणार. रक्त म्हणजे इतकं स्वच्छ होणार ना रक्त, त्याच्यामुळे तुम्ही कधी आजारीच पडणार नाही. आणि जास्त करून हे कारले आपलं पोट स्वच्छ करतात आणि किडनीसाठी तर एकदम गुणकारी मानले जातात. किडनी, आपल्या शरीरामध्ये किडनी असा एक घटक आहे ना, किडनीशिवाय आपलं शरीर अपंग आहे, चक्क अपंग. आणि किडनी काय करते? आपण जे अन्न खातो, आपल्या शरीरातलं रक्त असतं, मूत्राचे आजार असतात, संपूर्ण लघवी ही किडनी शुद्धीकरण करत असते. पण असं एक कुठलं औषध आहे का आपली किडनी स्वच्छ करणारं? किडनी आपलं शरीर स्वच्छ ठेवते, पण आपण किडनी स्वच्छ ठेवायलाच पाहिजे. त्याच्यामुळे जर तुमच्या किडनीमध्ये काही प्रॉब्लेम असतील, मूतखड्याचे खडे तयार होत असतील, 5 mm चा खडा असू द्या, मंडळी मी तुम्हाला कारल्याचे आणखीनही लाख मोलाचे गुणधर्म सांगल. पण काय होतं, भरपूर ताई दादा कमेंट करतात, दादा जास्त माहिती सांगत नका जाऊ, आपला व्हिडिओ मोठा होतो. त्यासाठी मी लवकरात लवकर तुम्हाला या कारल्याचा उपयोग कसा करायचा आहे, किती दिवस करायचा आहे, लगेच सांगतो. मंडळी, मी इथं भरपूर कारले घेतलेले आहे, पण आपल्याला फक्त एक कारलं पाहिजे. आणि हे कारलं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आता स्वच्छ धुतल्याच्या नंतर काय करायचं आहे, हा उपाय फक्त आपल्याला सकाळी सकाळी करायचा आहे. हे कारलं स्वच्छ धुवून घेतलं आणि याच्या बारीक फोडी करून आहे ना मी खलबत्त्यामध्ये टाकणार आहे. आता हे मला बारीक कुटून घ्यायचं आहे कारलं, आणि बारीक कुटून घेतल्याच्या नंतर याचा मला रस काढायचा आहे. आता तुमच्याकडं शहरामध्ये खलबत्ता वगैरे जर नसला तर मिक्सरला तुम्ही हे कारलं बारीक करून घ्या, याचा रस काढा. पण प्रमाण याचं फक्त एकच असणार, मिक्सरचा गिअर जास्त ठेवायचा नाही, म्हणजे आपला रस गरम होता कामा नये. याच्यामधल्या आपल्याला बिया वगैरे काहीच काढायच्या नाही. आता मंडळी, तुमच्या घरामध्ये जर 10 माणसं असतील, 5 माणसं असतील, तर एका एका व्यक्तीसाठी आपल्याला 1 चमचा रस काढायचा आहे. आणि तुमच्या घरात जर लहान मुलं असतील, 1 वर्षाच्या जे पुढचं मुलं असतं ना, 1-1.5 वर्षाच्या, त्या मुलाला तुम्ही अर्धा चमचा हे देऊ शकता. लहान मुलांना जर अर्धा चमचा दिला ना, त्यांच्या छातीमधील कफ असू द्या किंवा त्यांना खोकला असू द्या आणि थोडासा ताप जरी येत असेल ना, त्याच्यावर अतिशय गुणकारी हा कारल्याचा रस असणार आहे. तर चला, मी कारल्याचा रस काढून घेतो. एवढं बारीक भरपूर होईल. इथं घेतलेला आहे मी ना एक पांढरा रुमाल घेतलेला आहे, एकदम पातळ असा. आता हे सगळं आपण इथं असं काढून घेणार आहोत. याच्यातला रस काढायचा आहे आपल्याला, रस गाळून घ्यायचा आहे. आता मी एकदम नैसर्गिक रस काढलेला आहे हा खलबत्त्यामध्ये. इथे घेतलेली आहे वाटी. आता याच्यामध्ये आपल्याला हा कारल्याचा रस गाळून घ्यायचा आहे चांगला. बघू शकता आता कसा रस निघणार आहे.
निघतोय का नाही मंडळी, एकदम भारी असा थंड रस. हे नैसर्गिक उपाय आपल्या घरामध्येच असतात, आपण करत नाही ते, आणि त्याच्यामुळंच आपल्याला लाखो रुपये असे दवाखान्यामध्ये हॉस्पिटलमध्ये मोजावं लागतात. मग तुमची दातदुखी असू द्या, दाढदुखी असू द्या, डोळ्याची नजर असू द्या, पोटाचे विकार असू द्या. आजकाल बघत आहे मी दवाखान्यामध्ये हजारो असे पेशंट दवाखान्यासमोर उभे आहेत पोटदुखीसाठी, लिव्हरसाठी, किडनीच्या विकारासाठी, मूतखड्यासाठी. पण हे असं एक औषध आहे आपल्या शरीरामधील हजारो शेकडो आजार दूर करणारं औषध बनवलेलं आहे मी आज. चांगला असा रस काढून घेतला. एका कारल्यामध्ये बघू शकता एकदम थंड रस आहे. मी तुम्हाला ह्या कारल्याचा रस नेमकं कसा घ्यायचा आहे, जेव्हा आपण सकाळी उठू ना, सकाळी उठल्या उठल्या अनुशीपोटी हा आपल्याला कारल्याचा रस घ्यायचा आहे. आणि याचं पथ्य तुम्हाला सांगतो. हा कारल्याचा 1 चमचा जर आपण रस पिलो, त्याच्यानंतर 1 तास आपल्याला जेवण करायचं नाही, त्याच्यानंतर आपल्याला 1 तास पाणी प्यायचं नाही. जर तुम्ही हा कारल्याचा रस पिल्याच्या नंतर 1 तास जर काही खाल्लं पिल्लं नाही, तर सर्व पोटामध्ये, सर्व शरीरामध्ये ह्या कारल्याचा रस पांगणार आहे. आणि तो कारल्याचा रस सर्व शरीरामध्ये पसरल्यामुळं आपली किडनी असू द्या, पोट असू द्या, सर्व म्हणजे सर्व काम हा कारल्याचा रस करणार आहे आपल्या शरीरामध्ये. जर शाळेत जाणारे मुलं असतील त्यांना अर्धा चमचा द्या, आणि तुम्ही जर असाल तर संपूर्ण 1 चमचा आपल्याला हा रस घ्यायचा आहे. हा उपाय आपल्याला 21 दिवस करायचा आहे मूतखड्यासाठी. आणि त्याचं पथ्य असं असणार आहे, आपल्याला चहाचं सेवन अजिबात करायचं नाही. जर हा उपयोग तुम्ही मूतखड्यासाठी जर करत असाल तर 21 दिवस आपल्याला चहा प्यायचा नाही. शुगरसाठी जर घेत असाल 21 दिवस तर त्याचं कुठलं पथ्य नसणार आहे. मस्त 1 चमचा घ्या. भरपूर कडू आहे. हा कडू रस आपल्या पोटामध्ये जातो तेव्हा आपल्या पोटातील कीटाणू विषाणू जे काय असतील ना, ते मरण पावत असतात. असं नाही आपण गुळ खाल्ला, साखर खाल्ली आणि आपले पोटातील किडे मरतील. निसर्गामधील फक्त या 2च वस्तू आहेत, एक कारलं आणि एक कडुनिंबाचं पान. तुम्ही जर मूतखड्यासाठी वापर करत असाल तर फक्त कारल्याचा रस प्या. मधुमेहासाठी, शुगरसाठी, तुम्हाला जे काही बीपीचे त्रास आहेत, भरपूर म्हणजे भरपूर, जर तुम्हाला तुमचं हृदय, किडनी, फुफ्फुस जर व्यवस्थित ठेवायचं असेल तर तुम्हाला 21 दिवस ह्या कारल्याचा रस प्यावाच लागेल. 21 दिवस रस प्यायचा. आपल्या बॉडीमध्ये काय फरक पडलेला आहे ते एकदा बघायचं. त्याच्यानंतर 1-2 महिने होऊन द्यायचे. परत आपल्याला हा 21 दिवस कारल्याचा रस घ्यायचा आहे. आणि मंडळी, कमेंटमध्ये मला नक्की सांगायचं आहे 21 दिवसाच्या नंतर कुणाकुणाचे मूतखड्याचे खडे पडलेले आहे. कारण की आमच्या गावामध्ये आणि ह्या कारल्याच्या रसाचे मी इतक्या जणांना अनुभव सांगितलेले आहे. माझ्या आईवडिलांनी सुद्धा अनुभव सांगितलेले आहे. जर एखाद्या व्यक्तीच्या नवीन जर पोटामध्ये मूतखड्याचे जर खडे होत असतील ना, त्यांनी 21 दिवस हा कारल्याचा नक्की रस प्या. तुम्हाला 100% म्हणजे 100% आराम पडणारच आणि रिझल्ट येणारच. तर चला मंडळी, आज जे मी काही तुम्हाला या कारल्याच्या रसाचे फायदे सांगितलेले आहे ना, ह्या कारल्याचा रस कोण कोण पित आहे, कुणाला या कारल्याच्या रसाबद्दल अनुभव आहे, ते सुद्धा मला कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर आपलं गावची चव यूट्यूब चॅनल अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल ना, तर आठवणीने सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला मंडळी, अशाच एका नवीन माहितीमध्ये भेटूया. तोपर्यंत मंडळी, धन्यवाद.